नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला पाव. त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेले 2 कांदे, 2 टोमॅटो, शिमला मिरची, पावभाजी मसाला, कोथिंबीर, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ. प्रथम आपण गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवू. त्यात 1 चमचा बटर घालून घेऊ. बटर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. बटर वितळले की त्यात आपण सगळे मिश्रण फ्राय करून घेऊ. त्यात कांदा घालू आणि परतून घेऊ. कांदा फ्राय होण्यासाठी 3-4 मिनिट वेळ लागतात. ते 3-4 मिनिट आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊ. कांदा मऊ झाला की त्यात आपण शिमला मिरची घालू. शिमला मिरची पण कांद्यासोबत व्यवस्थित मऊ झाली पाहिजे. शिमला मिरचीला पण फ्राय करून घेऊ. शिमला मिरची चांगली फ्राय होण्यासाठी 2-3 मिनिटाचा वेळ लागतो, तो आपण देऊ. आता आपली मिरची मऊ होत आली आहे. मिरची मऊ झाली की त्यात आपण टोमॅटो घालू. टोमॅटोला पण फ्राय करून घेऊ. टोमॅटो चांगली मऊ होण्यासाठी 5 मिनिट लागतात. आता आपले टोमॅटो मऊ होत आले आहेत. टोमॅटो चांगली मऊ झाली की त्यात आपण मसाले ॲड करू. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालू. अद्रक लसणामुळे पावभाजीला स्वाद छान येतो. त्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ घालून घेऊ. कोथिंबीर. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. त्यासाठी आपण आता गॅस मंद ठेवू. गॅस मोठा ठेवला तर सगळे मसाले करपतात. त्यासाठी मंद आचेवर सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपले सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले आहे. सर्व मसाले मिक्स झाले आहेत. मसाले चांगले शिजण्यासाठी 2 चमचे पाणी टाकू. मसाले चांगले व्यवस्थित मिक्स होतात व सर्व मिश्रण एकदम मऊ होते. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. ते पॅनमध्ये एका साईडला करू आणि दुसऱ्या साईडला आपण पाव गरम करून घेऊ. पावाला आपण मधोमध 2 भाग करून घेऊ व त्याला आतून बटर लावून घ्यायचं आहे. पॅनमध्ये पण थोडे बटर टाकू व त्याच्यावर आपला पाव गरम करून घेऊ. पाव दोन्ही साईडने व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. पावाला वरल्या साईडला पण थोडे बटर लावून घेऊ. तेच करून दोन्ही साईडने आपला पाव छान गरम करून घेऊ.
गरम झाल्यानंतर पाव छान मऊ होतो. आता त्यात आपण बनवलेले मिश्रण लावून घेऊ. आता आपली मसाला पाव तयार झाला आहे. सर्व मिश्रण आतल्या साईडला लावून घेतले आहे. वरल्या साईडला पण थोडे मिश्रण लावून घेऊ, त्यामुळे मसाला पाव छान लागतो. आता आपला मसाला पाव तयार आहे, तो काढून घेऊ. वरल्या साईडला पण थोडा मसाला लावून घेऊ आणि वरून बारीक शेव, कांदा, कोथिंबीर, लिंबू ठेवून खाण्यासाठी हा आपला मसाला पाव रेडी आहे. पहा याचा कलर किती सुरेख आला आहे.